नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सर्वांचे संकल्प अकॅडमी या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे। मित्रांनो, जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी बघा। काल आपल्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली बघा। तर त्या बैठकीमध्ये 15,000 पदांना या ठिकाणी मंजुरी मिळालेली बघा। 15,000 जागा निघणार आहे बघा। ठीक आहे, तर तुम्ही चांगली तयारी करायची आहे। जे विद्यार्थी आणखीन पण तयारीला लागले नसेल त्या विद्यार्थ्यांनी आतापासून तयारी करा आणि चांगला ग्राउंड करा, चांगला पेपरचा सराव करा। ठीक आहे, आणि मी या आपलं जे यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलला मी पूर्ण ऑल सिलेबस टाकणार आहे बघा। मोफत भेटणार तुम्हाला रिझनिंग आणि मॅथ्स म्हणजेच बुद्धिमत्ता आणि गणित हे पूर्ण सिलेबस मी यूट्यूबला टाकणार आहे। तर बाळांनो, आता आपल्याजवळ वेळ नाही, तर तुम्ही आत्तापासूनच अभ्यासाला लागा। ठीक आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। प्रत्येक टॉपिकचा प्रत्येक पॉईंट मी तुम्हाला याच्यावर देणार आहे। ठीक आहे, चला तर मित्रांनो, तुम्ही काय पोलीस भरती अपडेट काय ते आपण पाहू। तर बघा, पोलीस भरती अपडेट काय मित्रांनो, पोलीस भरतीचा 15,000 पदाला पोलीस भरतीचा 15,000 पदाला मंजुरी मिळाली। किती पदाला? 15,000 पदाला। आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वात जास्त पोलीस भरती राबवणारे मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस 2024 व 25 या 2 वर्षाच्या एकत्रित रिक्त जागेवर भरती राबवणार। आपले जे फडणवीस साहेब आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, हे 2024 व 25 या 2 वर्षाच्या एकत्रित रिक्त जागेवर भरती राबवणार आहे। तर पाच समोरचं हे तुम्हाला समजलं असेल। 2 वर्ष म्हणून साधारणपणे समजा, साधारणपणे बघा 15,000 एक आकडा आहे, परंतु साधारणपणे 14,414 हे रिक्त पद आहे बघा। आणि याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। तुम्ही म्हणशाल सर पहिले 15 सांगितलं, आता 14,414 सांगू राहिले काय? तर बाळांनो, याच्यामध्ये वाढ होऊ शकते काय। 2 वर्ष म्हणून साधारणपणे 14,414 रिक्त पद आहे। ठीक आहे, यात बदल होऊ शकतो। नंतर बघा, आता ही भरती कधी होणार बा? लगेच तुम्ही म्हणशाल सर काल काल अपडेट आली आणि लगेच आज भरती चालू होईल का? नाही भाऊ, त्याला वेळ लागतो, काही कालावधी लागतो ना। लगेच होतं का? नाही। मग बघा कधी होणार, तर महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक लागण्या अगोदर जाहिरात प्रसिद्ध होणार। महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहे ते लागण्या अगोदर जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, लक्षात ठेवा तुम्ही। नंतर बघा, निवडणूक संपन्न झाल्यानंतर पोलीस भरतीला प्रत्यक्षात सुरुवात होणार। निवडणूक संपली तर त्या भरतीला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे मित्रांनो। ठीक आहे, नंतर बघा, मंजूर झालेल्या पदांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। हे बघा, हे मंजूर झालेले पदे याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। 15,000 पर्यंत साधारणपणे जाणारच ते। ठीक आहे, नंतर बघा, साधारणपणे आता बघा, साधारणपणे ही जाहिरात कधी प्रसिद्ध होणार बाबा? साधारणपणे ही जाहिरात सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये। तर भाऊ, तुला तयारी लागणं पडेल का नाही? मग तू सराव कर, पेपरचा चांगला सराव कर, ग्राउंडचा चांगला सराव कर। हे सगळं करणं गरजेचं आहे आपल्याला। टाईम वाया घालू नको। दीदी दाद्या, तुम्ही सर्वजण चांगला सराव करणार आहे मला माहिती आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करणार तू पहिले। ठीक आहे का? मी पूर्ण बुद्धिमत्ता असो गणित असो कोणताही या ठिकाणी हे 2 विषयाचा पूर्ण सिलेबस मी याच्यावर टाकणार फ्री ऑफ कॉस्ट। ठीक आहे, पूर्ण क्लास पण घेणार आहे। हे बघा, आपले क्लास पण आहे, आपल्या अकॅडमी सुद्धा आहे बघा अनवा ठिकाणी। ठीक आहे, अनवा तालुका भोकरदन जिल्हा जालना। तर जे विद्यार्थी बघा ऑफलाईन करू शकते ते ऑफलाईनला या, जे विद्यार्थी ऑनलाईन करू शकते ऑनलाईन करा, काही अडचण नाही। ओके, चला तर पाहू पुढं काय। तर मंजूर झालेल्या पदांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। मग बघ बाळा, साधारणपणे ही भरती याची जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे पाय?
ती जाहिरात साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता भाऊ. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ती जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी बघा आता काय चालू आहे, आता ऑगस्ट, पुढचा सप्टेंबर ऑक्टोबर भाऊ, वेळ नाही आपल्याजवळ, तयारीला लाग. ठीक आहे. भरपूर काही विद्यार्थी असेल की बाबा ते खूप दिवसांहून तयारी करतात, 4 वर्ष 5 वर्ष, 1-1 2-2 मार्कांना जाते. बाळांनो तुम्ही पुन्हा आणखीन चांगला सराव करा. जे नवीन फ्रेशर आहे बाळा, तुम्ही पण पहिल्याच भरतीमध्ये तुमचं काम झालं पाहिजे अशी तुम्ही तयारी करा. हे बघा बाळांनो, ही जाहिरात सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. नंतर बघा आणि ग्राउंड आहे, ग्राउंड, हे ग्राउंड कधी होण्याची शक्यता बा, हे ग्राउंड बाळा हे डिसेंबर ते जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. बाळांनो तुम्हाला हे समजलं ना? ठीक आहे. मग तुमचं कर्तव्य काय बाळा, चांगला अभ्यास करणे, चांगला सराव करणे. क्लिअर झालं का? ठीक आहे. ही होती आजची अपडेट. तर ठीक आहे मित्रांनो, चालेल.